नमस्कार मंडळी, मी प्रियाज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। डिसेंबर चालू झाला की वेध लागतात आपल्याला ख्रिसमसचे आणि त्याबरोबरच छान छान प्लम केक आणि अशा पद्धतीने छान छान डोनटचे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे विदाऊट एग आणि विदाऊट ईस्ट घरगुती सामानात डोनट कसे बनवायचे ते। आता लक्षात घ्या, अशा मेजरिंग कप इथे लागतात। जर ते तुमच्याकडे नसतील तर अशा पद्धतीने कुठलाही डब्बा किंवा वाटी तुम्ही घ्या आणि त्याने सगळे माप घ्या। आता एका बाउलवरती मी चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि आता त्या चाळणीवरती आपल्याला घालायचे 2 वाटी मैदा आणि अर्धा वाटी पिठी साखर। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला पाव वाटी मिल्क पावडर पण टाकू शकता, पण मी टाकलेली नाहीये। या ठिकाणी घ्यायचं आहे 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा इनो फूड सॉल्ट। तुम्ही त्याऐवजी बेकिंग सोडा वापरू शकता, पण बेकिंग सोड्यामुळे डोनटला थोडासा वास लागतो, त्यामुळे मी इनो वापरलाय। आता हे मिश्रण आपल्याला चांगलं चाळून घ्यायचं। चाळून कंपल्सरी घ्या, जेणेकरून डोनट एकदम खुसखुशीत होतील, त्याच्यामुळे हवा भरल्यामुळे। आता आपल्याला त्याच्यातच घ्यायचं पाव वाटी कुठलंही तेल आणि अर्धी वाटी आपल्याला घ्यायचं आहे दही। आता त्यातच आपल्याला हे सगळं मिश्रण मळून घ्यायचं आहे। वरून दूध किंवा पाणी टाकायची गरज पडत नाही। बघा किती भुसभुशीत आपलं मिश्रण बनून तयार आहे। आता ह्याला रेस्टला वगैरे ठेवण्याची गरज नाही, लगेचच डोनट लाटायला घेऊया। आता खाली पीठ किंवा तेल लावायची पण गरज नाही, आपले मिश्रण एकदम परफेक्ट असल्यामुळे आपलं पीठ खाली चिटकत नाही। आता हे बघा, एकदम अर्धा सेंटीमीटर जाडीचे मी लाटी लाटून घेतलेले आहे, त्यापेक्षा जाड किंवा पातळ लाटू नका। आता जर कुकी कटर नसेल तर अशा पद्धतीने ग्लास किंवा वाटीच्या सहाय्याने आपण डोनटचा आकार कापून घेणार आहोत। आणि इथं मी घेतलेलं आहे औषधाच्या बाटलीचं झाकण, त्याने आपल्याला मधला आकार कापून घ्यायचा। हे बघा, विदाऊट कुकी कटर आपल्या डोनटला किती छान शेप आलेला आहे। आता तेल गरम होण्यासाठी ठेवू। तेल एकदम मीडियम गरम करायचं, जसं की आपण शंकरपाळ्या तळण्यासाठी करतो। जास्त कडक गरम तेलात आपला डोनट टाकायचा नाही, नाहीतर तो वरून जळेल आणि आतून कच्चाच राहील। त्यामुळे मीडियम तेलावरतीच आपल्याला हे तळायचं आहे। हे बघा, डोनट टाकल्यानंतर करपला नाही किंवा लगेचच वर आला नाही, असं गरम आपल्याला तेल लागतंय। आता टाकल्यानंतर लगेचच न हलवता सुरुवातीला 20-30 सेकंद तसेच थांबायचं आणि त्यानंतर आता आपल्याला डोनट पलटी करून घ्यायचा। खूप काळजीपूर्वक पलटा, नाही तर तुटण्याची शक्यता असते। आता डोनट तळून घेऊ, तोपर्यंत आपल्याला एक डबल बॉइलिंग मेथडने इथं डार्क कंपाऊंड चॉकलेट मी थोडंसं 1.5 चमचा दूध टाकून आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे। त्या पाण्यावरती आपल्याला ही वाटी ठेवून चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे। चॉकलेट मेल्ट झालं, डोनट पण तयार आहे। आता डोनट त्याच्यामध्ये बुडून आपल्याला हवे ते स्प्रिंकलर्स टाकून आपल्याला सजवून घ्यायचे। लहान मुलांना असे कलरफुल स्प्रिंकलर्स खूप आवडतात, त्यामुळे मी हे टाकले आणि एका डोनटवरती फक्त शुगर पावडर टाकून घेतलेली आहे। तुम्हाला हव्या त्या तुम्ही सजवू शकता। बघा, आपले डोनट मस्त बनून तयार आहे। एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते, आतून किती खुसखुशीत आणि किती मऊ लुसलुशीत आपला डोनट बनलेला आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट करून मला सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जा। आता लवकरच मी प्लम केकची ही रेसिपी टाकणार आहे, तीही नक्की बघा।